नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात सर्व? तर मजेतच असणार. तर आज मी नाशिकमधील एक मस्त मिसळ स्पॉट जो अजून कोणी डिस्कवर केलेला नाहीये, तर मी तो आज एक्सप्लोअर करणार आहे. माझ्यासोबत असणारे माझी एक फिमेल फ्रेंड, तर ते तुम्हाला पुढे दिसेलच. तर चला लवकरात लवकर निघूया आणि लवकरात लवकर तुम्हाला एक नवीन मिसळचा स्पॉट आपल्या फॅमिलीला घेऊन जाण्यासाठी, मित्रांना घेऊन जाण्यासाठी दाखवूया. तर चला. सो आता आपण पोहोचलो आहे. हाय. अरे हा, तर वृषाचं इंट्रोडक्शन द्यायचं राहिलंच. वृषा माझी फ्रेंड आहे आणि आज आम्ही आलोय. कुठे आलोय आपण? आपण आज आलोय जगताप गार्डन मिसळमध्ये. सो आम्ही आज ही प्लेस एक्सप्लोर करणार आहे विथ वृषा अँड मी. तर आता जाऊया मध्ये आणि मस्त यांची टेस्ट आणि यांचं पूर्ण एन्व्हायरमेंट कसं आहे, लाईक ॲम्बियन्स कसं आहे, तो आपण एक्सप्लोर करूया. ओके, येस. चल. तर चला एक्सप्लोअर करूया. हे बघ ना किती क्यूट आहे. अरे हो, खरंच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी किती क्यूट आहे दोघी. आणि तुम्ही लहान पोरं असतील तर येऊ शकता, यांच्यासोबत खेळू शकतात. आणि आता आपण काय करूयात, मस्त मिसळचा स्वाद घेऊया डायरेक्ट. आणि प्लेस बघू शकता, खूप छान आहे. आणि आता वृषा आणि मी थोडे फोटोज वगैरे क्लिक करू. आणि शिवाय आम्हाला इथली एक रील पण शूट करायची आहे. सो तिकडे आपण करूयात का वाटतं वृषा तुला? नक्कीच नक्कीच करू आपण. आणि मस्त आता फोटोजेनिक स्पॉट आहे, तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पण येऊ शकता. तर चला डिरेक्टली आता मिसळचा स्वाद घेऊयात. तर चल. काय वृषा, तरी वगैरे जास्त टाका. हो नक्कीच. अरे इकडे बघ बाबा, मिसळवर लक्ष आमचं. काय आता मस्त माझी इकडे ॲक्च्युली तर आपला शूट चालू आहे, सो आपण हे करतोय. पण मिसळ तर खूप टेम्पटिंग दिसते. काय वृषा? खूपच जास्त. मला तर आता राहण्यानेच आते. बापरे, मला पण. तर चालेल, चला आपण आहे ना एकदा एक बाईट घे मस्त. आणि घे आता मस्त एक बाईट घे, छान अशी अशी. या टेम्पटिंग आहे खूपच. मला पण खायची, मला पण भूक लागली आहे. सो आता मस्त. कशी आहे? खूप मस्त आहे. थांब, मला पण एक ट्राय करावी लागेल लवकर. तर आता मस्त वृषाने तर खाल्ली आहे. किती रेटिंग देशील? 10 on 10. 10 on 10 रेटिंग दिलेली आहे. आता मी पण ट्राय करतो आणि मग मस्त एन्जॉय करूयात. बाकी तुम्हाला जसं मी सिटिंग वगैरे दाखवलेली, लाईक पूर्ण आर्ट वगैरे केलेलं आहे त्यांनी, फोटोजेनिक आहे पूर्ण जागा यांची. सो आता मस्त आपण खाऊयात. मस्त मला पण भूक लागलेली आहे, आपण ट्राय करूयात. आणि आता वृषाने तर केलं, तर माझी बारी. तर चला बघूयात नेक्स्ट. काय मग भूपेश, कशी वाटली मिसळ? अगं आता रसा टाकतोय, हे बघ दाखव इकडे. आता मस्त झणझणीत असा रसा टाकूयात आणि मस्त आपण पापडचा आणि जलेबीचा स्वाद घेऊया. मस्त झणझणीत असा मसाला आहे आणि आता आपण त्याची टेस्ट घेऊया. आता कसं आहे, तरीशिवाय मजा नाही बाबा. आणि जगताप गार्डन मिसळला आलोय, त्यांची तरी आणि त्यांची जिलेबी वगैरे ट्राय नाही केली ना, मजा नाही येत, आल्यासारखं नाही वाटत नाही का. आणि आज आपण एकदम स्पेशल दिवशी आलोय. थोडं लेट आलोय पण आलोय. आपल्याला जागा एक्सप्लोर करायची होती. नाशिकमध्ये हा स्पॉट हिडन होता आणि आपण काय म्हणतो त्याला, आपल्या ब्लॉग थ्रू आपण दाखवतोय. तर आता वृषा तुमच्याशी थोडंसं बोलेल काहीतरी. ओके. नक्कीच हे मिसळ खूप खूप छान आहे. मी म्हणजे फर्स्ट बाईट घेतली आणि मला खूप जास्तच आवडलं हे. म्हणजे मला जसं स्पायसीनेस लागतं मिसळमध्ये, सेम तशीच आहे. काहीच म्हणजे असं कमी जास्त काहीच नाही. हे बघा, आता माझा पहिला शॉट आहे. बघा, मी फक्त पहिले बिना पावची मटकी आणि मस्त. भूपेशला तर नक्कीच आवडली आहे. अरे काय विषय नाही बाबा, आपण कट्टर नाशिककरे आणि आपल्याला मिसळ सुट्टीच्या दिवशी पाहिजे. पहिला ऑफिशियल आपल्या पावासोबत भाई. ये मस्त. चला या पटकन. मस्त. आता आम्ही मस्त खातो, संपवतो, एन्जॉय करतो. तर पुढे मी ब्लॉग बघत राहा आणि चॅनलला लाईक करून द्या, सबस्क्राईब करून द्या आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं ते. तर चला पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघा. आपण अजून एका ठिकाणी जाणार आहे आणि आपण वृषासोबत अजून काही जागा एक्सप्लोर करूया. तर मग कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. सो जस्ट आता आलोय मी आणि माझ्यासोबत तुम्हाला माहिती आहे वृषा आहे. तर आता एंटर करूया. तुम्ही गर्दी बघू शकता का किती आहे, बाप रे. सो इकडे वृषा आहे आणि आता मध्ये जाऊयात. आणि तसं मग आता चेकिंगला पण लाईन आहे, बापरे. वृषा, चेकिंगला पण लाईन आहे. कायच करू शकणार आता, 15 ऑगस्ट की करेंगे भाई, अभी काय करेंगे. आता जाऊयात मध्ये आणि बघूयात. खूप गर्दी वाटते. काही ऑफर असली तर बघूयात अजून आपल्यासाठी. काय वाटतं वृषा? ऑफर भाई, गर्दी आहे का मजाक आहे यार. मला वाटलं थोडंसं तरी रिकाम असेल, पण भाई हे पूर्ण फ्लोअर जाम आहेत आणि फुल खतरनाक एकदम. आणि वृषा कुठे मागे हरवली आहे. वृषा, एवढी गर्दी आहे, आपण दुसरीकडे जायला आहोत. भाई लग गए अपने, अभी देखते जाते हैं.
जाऊयात आपण आता, बघू, एन्जॉय करू. इकडे आलो हा, आता ऑफर असल्या ना तर ऑफरचं थोडंसं काहीतरी घेऊ काय वाटतं. तर आता नॉईज, आता वृषा इकडे आहे. वृषा तू थकलीस ना? नाही, मी तर आता आल्या. बाई मला वाटलं वृषा झोपलीच. म्हणून आता कॉफी घ्यायची आहे, कारण की आम्ही इथे आलो ना तर मला एक स्पेअर आला, मला अशी तलब लागली, आय नीड कॉफी. ओके, सो आता मी हिला खेचून घेऊन आलो इकडे की आपण मुलांची शॉपिंग करू काय. सो आता इकडे काय चांगलं वाटतंय बघूयात. तर गाईज आता आम्ही ना गिवअप करून दिलंय. आम्हाला म्हणजे मनासारखे क्लोथ्स इथे काही दिसत नाही आहे. तेच जुना कलेक्शन आहे ॲक्च्युली. वुमेन्सचे जे कलेक्शन होतं तो खूप छान होता, बट नॉट द मेन वन. आता आपण एकदा हिच्यासाठी खाली जाऊ आणि खाली जाऊ आणि बघू काय चांगलं असेल तर मग बघू. चला, त्याच्यातर्फे. बोर वाटतंय पण बघू. आता जस्ट वृषा आणि मी बाहेर आलोय. वृषा इकडे आहे. आणि आता बघू कुठे चांगले ऑफर्स असतील तर ग्रॅब करायचा प्रयत्न करू. एक तर मी सांगतोय तुला की आपण आहे ना इकडे जाऊ, रिलायन्सला जाऊ. तिकडे काही खाण्यापिण्यावर ऑफर असतील ते. वाव, इकडे चालतं का? तिकडे खूप छान आहे. हा, टम्बलर बघूयात. लाईक नाही, मी नाही, लाईक मी क्यूट स्टफ नाही बघणार आहे, ही बघणार आहे ही. सो आता आम्ही आलो होतो सीसीएम ला, तर तुम्ही बघू शकता गर्दी किती जास्त आहे. खूपच जास्त आहे. आणि आता आम्ही मिनिसोला गेलेलो, कारण की मला बघायचे होते कसे आयटम आलेले तिथे. बट रेट बघून बाहेर पडले. अजून तरी नाही, बट नंतर फर्स्ट मी प्रोडक्ट्स. आणि सेकंड थिंग म्हणजे आम्ही तिकडे गेलेलो पण तिकडे त्यांना शूट वगैरे नाही का, म्हटलं आम्ही फ्री मध्ये प्रमोशन करणारही नाही म्हटलं. आणि आता गर्दी भयंकर आहे. गर्दी लाईक काय गर्दी तुम्हाला दाखवतो मी ऍक्च्युली, बघून घ्या गर्दी या फ्लोअरला तरी भयंकर. आणि माझा विचार होता असा की आपण ग्रॉसरी शॉपिंगच्या इकडे जाऊयात आणि बघूयात काय आहे का. ओके, काही चांगली डील असली तर ग्रॅब करूयात, नाहीतर मग आपण जाऊयात पेट पूजा. तर आता जाऊ आणि मस्त एक्सप्लोर करू अजून काय ऑफर्स वगैरे असतील तर, कारण की मे बी आजच्या दिवस असतील का, ओनली वन डे असतील. सो आपण बघूयात आणि जमलं तर आपण आहे ना लाईक काय असतं ते, रिलायन्स सारखं एक स्टार बाजार पण असतं आणि काय असतं डीमार्ट, वाटलं तर तिकडे जाऊयात. फिक्स नाहीये कारण की टाईप थोडा कमी आहे आमच्याकडे. सो बघूयात जितके जास्त एक्सप्लोर करता येईल. आणि वृषा आता तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दिसणार आहे. वृषा, ते कमेंट्स आल्यानंतर, जास्त कमेंट्स आणि जास्त लाईक्स आल्यानंतर आपण एक टार्गेट ठरवू. ओके चालेल. वृषा एक टार्गेट जाईल आणि तितके लाईक कमेंट्स यायला पाहिजे. ओके, पण ट्राय करा तेवढा गोल त्याच्यावरच रीच झाला पाहिजे. तर चला मग आता एक्सप्लोर करूया. ओके गाईज, माझा खूपच जास्त छान शॉट झालाय आणि माझी जी गाडीची चावी ती गाडीलाच राहिली आहे. आणि मला आता खूप जास्त अनशस फील होतंय. तर आता भूपेश गेलाय घ्यायला चावी बाहेर, तोपर्यंत असेल की मी काहीतरी ऑर्डर करून घेऊ असं. तो बघू आता, जसं की आहे तिथे शॉप्स तर भरपूर आहेत, ज्यूस बर्स अँड ऑल. स्टिल आम्ही बघतोय, म्हणजे मी बघते की काय घ्यायला पाहिजे. सो या, तर भूपेश चाललाय घेऊन कोल्ड कॉफी आणि कोल्ड चॉकलेट. आम्ही आता बघतोय जागा. आई आपलं नॉर्मल टेबलच बघावं लागेल. ज्यूस पिलो. येस. तर भूपेश आता परत रिव्ह्यू देणार आहे, एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू. ओके, फक्त जागा हाईट असणार आहे. ओके, आपण आता पिऊयात काय. हिने ऑर्डर केलंय, हा हिने ऑर्डर केलंय, हिच्या बेसवर रिव्ह्यू देणार आहे. खरं सांग, हे काय नकली फेस एक्सप्रेशन यार. खरं आता हिचा आता आपण आहे ना हिचा घेणार आहे. हा मस्ती आहे. भाई मेरे साथ धोखा हुआ है, छान आहे. भाई मेरे साथ धोखा हुआ है. त्याच्यात त्यांनी जास्त कॅनव्हस सिरप टाकलेलं आहे ऍक्च्युली, त्यामुळे ना ते कॉफीचं स्ट्रॉंग फ्लेवर नाही येते. मी आता हिची ट्राय करेल मी. शुड आय ट्राय? ओके, आता मी करतो. आता हिची जर माझ्यापेक्षा चांगली निघाली ना, दिस इज माय. ओके, दिस इज माय. भाई मैंने बोला था धोखा होगा मेरे साथ और वो हुआ है. और इसने क्या क्या गड़बड़ की मैं बताता हूँ अभी. हाँ बताओ ना, बताओ इसने क्या किया. और हमने गाड़ी पार्क की
अलग अलग हम दोनों स्कूटी पे आए थे, लाइक मेरी बाइक थी, इसकी स्कूटी थी, तो हमने इसके स्कूटी पे सामान रखा एंड बहन जी ने क्या किया होगा, लाइक इतनी भीड़ है और स्टारबक्स के सामने हमने गाड़ी पार्क की है और वहां पे इन्होंने की छोड़ दी, लेके जाओ भाई। और वो स्कूटी भी इनकी नहीं है, इनकी दोस्त की, मतलब पूरी स्कूटी भर के दो सामने वाले को। ब्रो इफ यू आर वाचिंग दिस भाई मुझे स्कोल्ड मत करना। गाडी चली जाती तर कुछ दिक्कत नाही, बस रोल मत करना। तो आता आम्ही कॉफी वगैरे फिनिश केली आणि आता जाऊयात खाली आणि डायरेक्टली खाली जाऊन बोलूयात, कारण की गर्दी खूप आहे, तुम्ही बघू शकता, आवाजच नाहीये तर तुम्हाला काय वाटतं तुला, खाली जाऊया? ओके, तर चला खाली जाऊया. बाहेर आलो आणि थोडंसं गेलो होतो, काही ऑफर्स वगैरे असेल तर परचेस करू, पण काही ऑफर तर नव्हते, पण इतकी घाण गर्दी, टाइम वेस्ट झाला भाई. पण ठीक आहे, आमचा दोघींचा टाइम तर चांगला स्पेंड झाला. ओके, आणि आता आपल्या मॅडमांना जायचंय आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपल्याला लवकरच वृषाला लीड द्यायचंय. ओके, आणि आपण साईड हिरोचा रोल करू. ओके, मेन कार्यकर्ता तर तुम्ही आहे. तो आता तिला जायचंय, खूप पाऊस येतोय अँड चला लवकर निघूया आणि हा ब्लॉग इथंच एंड करूया. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला लवकरच भेटूया अशाच चांगल्या ब्लॉग्स मध्ये. तर आता ट्रॅफिक पण आहे, तर चला बाय.